तर बघा, एकदम इंटरेस्टिंग आहे आणि जरा वेगळा आहे. एखादी गोष्ट थोडक्यात सांगणार आहे या एक्झाम्पलसाठी, जी पुढे डिटेलमध्ये होणार आहे. पण तो फॉर्म्युला या स्टेजला लक्षात येण्यासारखा आहे म्हणून घ्यायचा. बऱ्याच वेळेला या स्टेजला तो टॉपिक त्याचे बेसिक झाल्याशिवाय जर सांगता येत नसेल तर तो झाल्यानंतर आणि या टॉपिक आणि त्या टॉपिकचं मिक्स होऊन क्वेश्चन येतात काही वेळेला. मुद्दाम सांगतोय, मी जनरल बोलतोय. आणि तो विद्यार्थी सोडवताना त्याला ते येत नाही, मग त्याला वाटतं की अरे ॲडव्हान्स अवघड अवघड. असं काही नसतं. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये गॅशियस स्टेटमध्ये काही लॉज शिकतो आपण, सोपे आहेत, मीच शिकवणार. आणि मोल कन्सेप्ट शिकलो आपण आणि ते दोन्ही मिक्स होऊन क्वेश्चन येतोय. तो अवघडही नसतो, फार सोपाही नसतो, पण आपल्याला सुटणार नसतो दोन्ही व्यवस्थित केल्यानंतर. आणि हा टॉपिक झाल्या झाल्या क्वेश्चन्स येतात बुकमध्ये. बुकमध्ये क्वेश्चन डिझाईन करताना त्याने असं गृहीत धरलेलं असतं की पुढचे पण टॉपिक झाले किंवा तो झाल्यानंतर मग सोडवेल, टीचर सांगतील, हे जरा बाजूला ठेवा. तरी पण काही क्वेश्चन असतात की त्यातलं गरजेपुरतं सांगता येतं म्हणून मी सांगतो. आणि मग तुम्ही सावध पण व्हा की असं पुढं काही काही सोपं शिकायचं आहे महत्त्वाचं. आणि मग ते मिक्स होऊन हा टॉपिक तो टॉपिक असे क्वेश्चन येतात, हे तुम्हाला अंदाज येईल आणि कळण्यासारखं आहे. ओके, कारण कारण ते जे आपण शिकलो त्याच्यावरून ते थोडक्यात सांगण्यासारखं आहे, इवन ॲट धिस स्टेज. ओके, बघा, वेट ऑफ 350 ml ऑफ अ डायटोमिक गॅस, म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजन कोणतरी असेल. वेट ऑफ विचारलंय, दिलंय, म्हणजे वेट वेट दिलाय. कुणाचा वेट दिलाय? तो डायटोमिक गॅस म्हणजे कोणतरी असेल, ऑक्सिजन, O2 असेल, Cl2 असेल, काय माहिती नाही. तर 350 ml, टेम्परेचर 0°C म्हणजे 27 केल्विनमध्ये, आणि प्रेशर म्हणजे व्हॉल्यूम दिलं, V1 म्हणतो नाही का, V1 म्हणतो. आता हे क्वेश्चन दिलेलं आहे, त्याचे अल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. आणि तो वेटमध्ये डायरेक्ट ग्राममध्ये विचारलंय पण पर्याय दिले. ठीक आहे, पहिला आपण जेवढं आपल्याला कळलं तेवढं. वेट 1 ग्राम दिलं. कुणाचं 1 ग्राम दिलं वेट? तर त्या गॅसचं डायटोमिक, त्याचे व्हॉल्यूम एवढं आहे, लेट इट बी V1, ml मध्ये दिलं आहे, सेंटीमीटर क्यूब. टेम्परेचर °C मध्ये दिलेलं आहे म्हणून T लिहितो. केल्विनमध्ये कन्वर्ट केलं की कॅपिटल T, म्हणजेच ते इथं लिहितो नंतर मी. आणि प्रेशर दिलेलं आहे, प्रेशर P1. याचा अर्थ व्हॉल्यूम 350 ml, सेंटीमीटर क्यूब cc, टेम्परेचर 273 केल्विन नाही का, 0°C. फॉर्म्युलेमध्ये ॲब्सोल्यूट टेम्परेचर, आता ॲब्सोल्यूट का म्हणतात येणार, लक्षात ठेवा. सगळेच टॉपिक एकाच वेळेला कव्हर करता येत नाही. त्यावेळेला जर शक्य असेल तर काही टॉपिकमधले मुद्दे घेतो आपण. बघा, मी सांगणार प्रेशर इक्वल टू, मग ते तो गॅस इन अ सिलेंडर, तर त्याचा व्हॉल्यूम एवढा आहे, टेम्परेचर एवढं आहे आणि प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर. आणि तो जो गॅस आहे ठीक आहे, तो डायटोमिक आहे. ओके, अँड इट्स वेट इज 1 ग्राम. ओके, एवढी माहिती दिलेली आहे. गॅस इन अ सिलेंडर, तर त्याचा व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर. ओके, टेम्परेचर बाहेर असेल ते आत असणार, व्हॉल्यूम किती मेजर केलं, प्रेशर किती आहे ते बघितलं, त्याचे असतात इन्स्ट्रुमेंट्स. रुटीन कंडिशनमध्ये एक्सटर्नल 1 ॲटमॉस्फिअर असतं, पण आम्ही वजन वर ठेवलं तर प्रेशर इनसाइड विल इन्क्रीज नाही का. पिस्टनला आपण प्रेस केलं तर आतल्या गॅसचं प्रेशर वाढणार. तसं 2 ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे म्हणून त्याला V1, P1 आणि P1 म्हणाल. त्याचं वेट दिलेलं आहे. आणि मग 1 ॲटम, त्यातला जो 1 ॲटम असेल, तो जो कोण डायटोमिक आहे नाही का, O2 असेल, N2 असेल, Cl2 असेल, कोणतरी डायटोमिक्स डायग्रॅमॅटिक काढला आपण, किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आपण A2 म्हणूया, त्याच्या 1 ॲटमचे वेट विचारलेलं आहे. आता 1 ॲटमचं वेट विचारलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही त्याचे 1 मोलचे वेट काढायचे. 1 मोलचं वेट मिळालं म्हणजे तुम्हाला काय मिळालं? 1 मोलचं वेट मिळालं म्हणजे N नंबर ऑफ मॉलिक्युलचं वेट मिळालं. तर N नंबर ऑफ मॉलिक्युलचं वेट मिळालं की त्या वेटला N ने डिवाइड केले की तुम्हाला, आणि पर्यायावरून पण पटकन लक्षात येतं की पर्यायामध्ये बघा सगळीकडे, म्हणजे काही ठिकाणी चुकवण्यासाठी तुम्हाला मल्टिप्लाय डिवाइड बाय केलेलं असतं. काय बघूया, 1 ॲटमचे वेट विचारलं, त्यामुळं
आणि तो डायटॉमिक आहे बघा, इथं गडबड करतो आपण. एका मॉलिक्यूलचं वेट काढतो आणि गडबडीमध्ये पटकन गोल करतो, पण एका मॉलिक्यूलचं काढू शकतो आपण. आणि परत वन ॲटमचं विचारलं म्हणजे त्याचा अर्ध करायला लागेल, आणि ते आपण करता 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 सोपं असतं. पुढे पुढे जाऊपर्यंत विसरतो. याचा मोलार मास मिळाला, त्याला एननी डिवाइड केलं की एका मॉलिक्यूलचं मिळतं, एका मॉलिक्यूलचं मिळतं, तोपर्यंत आपण हे वन ॲटमचं विचारलं हे विसरलेलं असतो. आणि त्याचा विचार करून पर्याय दोन्ही दिले असतील की आपण जोरात गोल करतो एकदम खुशी की बरे, काय सोपं पेपर, काय सोपं पेपर. आणि चुकलेलं पण कळत नाही. केमिस्ट्रीचे वैशिष्ट्य आहे, चुकलेलं पण कळत नाही, सगळं करेक्टच वाटतं. मॅथ्स फिजिक्सला वगैरे सोडवतानाच कळतं की काय ते गडबड आहे. ओके, तर मुद्दा पहिला क्वेश्चन समजून घेतला का बघा. आता याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे इथं हा जो कोण असेल याच्यामध्ये गॅस, त्यातल्या एका आयटमचे वजन विचारलेलं आहे, डायटॉमिक सांगितलं आहे. मग पहिला आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला गॅस आणि त्याचं व्हॉल्यूम आणि त्याचं वेट असं रिलेशन असलेलं आपल्याला सध्या काय माहिती आहे. सध्या पुढचं पुढं बघू की आम्हाला सध्या एवढंच माहिती आहे. सध्या काय माहिती आहे तरी एवढं माहिती आहे. काय माहिती आहे, तर 1 मोल ऑफ एनी गॅस. आता 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणजे मग तो कोण का असेल ना, जसं इथं डायटॉमिक आहे आणि कुठं पेंटायटॉमिक CH4 असेल, ट्रायटॉमिक ओझोन असेल, तसं इथं डायटॉमिक बनलं म्हणजे कोणतरी O2 Cl2 H2 कोणतरी असेल. तर 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणजेच n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. STPला म्हणजेच टेम्परेचर, STPच्या टेम्परेचरला 273 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला सोयीसाठी टेम्परेचर, व्हॉल्यूम, प्रेशर T0 वापरतात. ओके, जसं T1 T1 वापरलं, 2 वापरलं, तसं प्रत्येक वेळेला लिहित नाही पण 273 केल्विन आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. आता आम्हाला हे माहीत झालेलं आहे, कळलं का. STP नाही इथं पुन्हा लिहितो, साईडला गेलं. टेम्परेचर 273 केल्विन, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. हे कंडिशनला जर n मॉलिक्युल्स असतील म्हणजे 1 मोल असेल तर व्हॉल्यूम किती असतं आम्हाला माहिती आहे, 22.4 dm³ म्हणजेच लिटर. ओके, हे केव्हा बरं, फॉर, पुन्हा रिपीट करतो, फॉर 1 मोल म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. n नंबर ऑफ मॉलिक्युल्स 1 मोल असेल तर STPला त्याचं व्हॉल्यूम 22.4 dm³ असतं. एवढं आम्हाला माहिती आहे. ते माहीत असलेल्यापासून सुरुवात करायची. पण इकडं चर्चा केलेली आहे की 1 ॲटमचे विचारलेले आहे, याचा अर्थ आम्हाला समजलं की बाबा वेट ऑफ n मॉलिक्युल्स पहिला काढायचं. n मॉलिक्युल्स म्हणजे 1 मोलचं वेट काढायचं. 1 मोलचं वेट काढलं की मग एका मॉलिक्युलचं काढता येतं, आणि एका मॉलिक्युलचं काढता येतं मग डायटॉमिक असल्यामुळे परत एका ॲटमचं काढता येतं. पण आम्हाला जे माहिती आहे ते इथंपर्यंत माहिती आहे की n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील म्हणजेच 1 मोल. STPला त्याचं व्हॉल्यूम एवढं असतं आणि मग तो 1 मोल असल्यामुळे त्याचा मास काढता येतो. माहिती असेल गॅस तर, आता इथं लिहिलेलं नाही कोण आहे. आणि कंडिशन मग 1 ग्राम वेट दिले त्याचा, मग तो गॅस आहे म्हटल्यानंतर STPला 1 मोल असेल तर ते सगळं त्याला पण लागू आहे. पण या कंडिशन्सला दिलेलं आहे. मग एक फॉर्म्युला जो डायरेक्ट सांगितला तर या स्टेजला लक्षात येण्यासारखा आहे. एक फॉर्म्युला लिहितो. जनरल फॉर्म्युला असा येतो स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण बघणार. जसं मी हे पण डायरेक्टच सांगितलं, थोड्या डायग्राम्स काढून गरजेपुरतं सोपं आहे म्हणून. P1 आपण T1 इक्वल टू P2 V2 आपण T2. मग STP असेल तर 1 2च्या ऐवजी 0 लिहितो आपण, 0 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे सिम्बॉल येतो. तर P1 आपण T1 इक्वल टू P2 V2 आपण T2, किंवा P1 आपण T1 इज इक्वल टू P0 V0 अपॉन T0. म्हणजे कंडिशन्स पण फिक्स झाल्या तर सिम्बॉल फिक्स केलं. याचा अर्थ काय की गॅस इन अ सिलेंडर, त्याचा सध्या काहीतरी प्रेशर आहे समजा P1, त्याचं सध्या काहीतरी व्हॉल्यूम आहे V1, सध्या काहीतरी टेम्परेचर T1, आणि त्यात अमाऊंट ऑफ गॅस जर फिक्स असेल, बदलायची नाही, मग 1 मोल असेल 2 मोल असेल काहीतरी असेल, तर तुम्ही टेम्परेचर किंवा प्रेशर, ओके, किंवा व्हॉल्यूम दोन्ही किंवा एक असं काही चेंज केलं. आता प्रेशर वाढवलं, समजा प्रेशर वाढवलं म्हणजे P1च्या ऐवजी काहीतरी P1 प्लस समथिंग केलं समजा, तर प्रेशर इफ आय इन्क्रीज व्हॉल्यूम इज गोइंग टू डिक्रीज, आपल्याला माहिती आहे. पण किती प्रेशर वाढवलं तर किती व्हॉल्यूम डिक्रीज होणार आणि त्यावेळेला टेम्परेचर काय आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं.
किंवा मी टेम्परेचर वाढवलं, T1च्या ऐवजी काहीतरी वाढवलं, तर कायनेटिक एनर्जी वाढणार आणि त्यामुळे प्रेशर वाढणार, प्रेशर वाढल्यामुळे व्हॉल्यूम वाढणार. तर त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत, सोपं असल्यामुळे डायरेक्ट सांगतोय की P1V1/T1 इक्वल टू P2V2/T2, म्हणजे एसटीपीला P1V1/T1 इज इक्वल टू P0V0/T0. याचा अर्थ समजून घ्या फक्त पहिल्यांदा, आणि हे इक्वेशन पुढे शिकणार आहोत, वापरणार आहोत. आत्तापासून सुरुवात झाली. आता आपण डायरेक्ट घेतलेलं आहे. याचा अर्थ आहे की अमाऊंट ऑफ गॅस याच्यामध्ये फिक्स असेल, काही पण असू दे गॅस, तर सध्या त्याचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर समजा हे असेल P1V1/T1, तर यातलं कुठलाही फॅक्टर 1 किंवा 2 बदलले तर तिसरा पण असा बदलेल, सो दॅट पूर्वीचं P1V1/T1 आणि नवीन प्रेशर किंवा टेम्परेचर किंवा व्हॉल्यूम यातलं कुठलाही एक वाढवलं, कमी केलं किंवा 2, तर ते तिन्ही पण अशा पद्धतीने चेंज होतील. जसं मी आता उदाहरण दिलं, प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होतात. तशा प्रकारे एखादं एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवून ही इक्वेशन समजून घ्या. तर ते नवीन प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर असे असतील की P1V1/T1 ची जी व्हॅल्यू येईल विल बी इक्वल टू P2V2/T2, म्हणजेच इक्वल टू P0V0/T0 फॉर दॅट अमाऊंट ऑफ गॅस. तिथे गॅस कुठला घेतला असेल तो, त्यासाठी गॅस नाही, दॅट अमाऊंट ऑफ गॅस, मास ऑफ गॅस म्हटलं ते. म्हणून काही बारकावे आणखी असतात, पण एवढं आपल्याला डायरेक्ट या स्टेजला वापरण्यासाठी, समजण्यासाठी काही अवघड नाही आहे. आणि मग हे डोळ्यासमोर ठेवा. मग मी समजा प्रेशर वाढवलं किंवा टेम्परेचर वाढवलं किंवा कमी केलं तर त्याचा व्हॉल्यूमवर परिणाम होतो. तो असा होतो की सुरुवातीला जर P1V1/T1 असेल तर आता हे बदल केल्यामुळं P2V2/T2 झालं. तर P1V1/T1 हा जो आकडा येईल तो नवीन बदल केल्यामुळं P2V2/T2, P1V1/T1 इज इक्वल टू P2V2/T2. हे समजलं. मग कारण का हे जे दिलेलं आहे सगळं, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि प्रेशर, आणि त्यावेळेला त्याचा मास दिला आहे, तर या कंडिशनला आम्हाला सवय नाही आहे. आम्हाला एसटीपी कंडिशनला सवय आहे. एसटीपी कंडिशनला आम्हाला मास माहीत असेल तर व्हॉल्यूम सांगता येतो. आता एसटीपीला मी सांगितलं समजा 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन आहे. आता 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन म्हणजे हाफ मोल, आणि एसटीपीला ऑक्सिजन आहे सिलेंडरमध्ये, आणि म्हणालो मी 16 ग्राम आहे एसटीपीला. तर तुम्हाला माहिती असतं लगेच, तुम्हाला आता एवढ्या वेळा वापरल्यामुळे लक्षात राहतं की अरे एसटीपीला ते 22.4 DM³ असतं, तर 1 मोल म्हणजे 32 ग्राम असतं. ज्या अर्थ 16 ग्राम आहे आणि एसटीपीला आहे, याचा अर्थ ते 11.2 DM³ आहे, म्हणजे हाफ मोल आहे. असं ते यायला लागतं. लक्षात आलं का? कोणतं जे झालंय त्याच्यावरूनच त्याच्या अर्ध, त्याच्या दुप्पट करून सवय करून घ्या. आणि म्हणून मग आपण काय केलं की हे वापरणार की ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्स एसटीपीला त्याचं व्हॉल्यूम काय आलं असतं, नाही का? आता त्याचं प्रेशर दिलंय, व्हॉल्यूम दिलंय, टेम्परेचर दिलंय. एसटीपी म्हटलं की आम्हाला, नाही का, म्हणजे याचा अर्थ फॉर्म्युला परत लिहितो, P1V1/T1 हे तिन्ही आम्हाला दिलेलं आहे. आणि एसटीपी म्हणलं की आम्हाला प्रेशर माहिती आहे आणि टेम्परेचर माहिती आहे. आता गॅसात 1 मोल असतात तर एसटीपीला 22.4 DM³ माहित नाही आम्हाला किती आहे. 1 ग्रामही माहिती आहे. गॅस कुठलाही माहित नसल्यामुळे तो 1 मोल आहे का 2 मोल आहे का हाफ मोल आहे का 1/4 मोल आहे, एक्स मोल आहे, माहीत नाही आहे. म्हणजे व्हॉल्यूम माहीत नाही आहे मला. पण एसटीपी म्हणले की टेम्परेचर, प्रेशर फिक्स, तर P0 इंटू V0/T0. आता बघा, हे पहिला सेपरेट फॉर्म्युला समजून घ्यायचा. मग या कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या कंडिशन्स काय आहेत त्या भरतो. आता फक्त काळजी काय घ्यायची की प्रेशर कुठल्या युनिटमध्ये भरलं तेच तिकडच्या युनिटमध्ये भरायचं. टेम्परेचर केल्विन, व्हॉल्यूम इकडे जर तुम्ही ml मध्ये भरलं तर हे व्हॉल्यूम ml मध्ये येणार. युनिट शुड बी सेम, ही काळजी घ्यायची. मग इथलं प्रेशर काय बघा, 2 ॲटमॉस्फिअर. आता मी युनिटचं बोललो फक्त, इथं लिहिताना गर्दी नको म्हणून मी डायरेक्ट ॲटमॉस्फिअर लक्षात ठेवा. इंटू व्हॉल्यूम 350 ml, ओके, अपॉन टेम्परेचर केल्विनमध्ये 273 इज इक्वल टू, मग टेम्परेचर, प्रेशर बदलले आणि एसटीपी केले तर त्याचं काहीतरी व्हॉल्यूम होईलच ना. जसं प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होतं, तर ते भरतो. हे एसटीपी कंडिशन्सला आता इथं 1 ग्राम गॅस घेतला आणि त्याचे टेम्परेचर, प्रेशर एवढे आहेत, व्हॉल्यूम नाही का भरलं इथं, तर 273 केल्विन 1 ॲटमॉस्फिअर आपण चेंज नाही का करू शकत. टेम्परेचर, प्रेशर चेंज केलं तर व्हॉल्यूम किती येणार, इक्वेशन. तर एसटीपीचे प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, हे ॲटमॉस्फिअरमध्ये भरलंय का फक्त ते 1 ॲटमॉस्फिअरमध्ये, हे जे पास्कल भरलं असेल तर हे पण पास्कलमध्ये 1 ॲटमॉस्फिअर. ओके, मी युनिट लिहिलं नाही. व्हॉल्यूम आता हे ml मध्ये भरलंय त्यामुळे हे व्हॉल्यूम ml मध्ये येणार. मग याचं तेवढं युनिट लिहितो. युनिट लिहून बरं असतं.
आणि इथं दिलेलं आहे टेम्परेचर, एसटीपीचं टेम्परेचर माहिती आहे मला 273 केल्विन. नेमकं इथं टेम्परेचर केल्विन कॉमन आहे. आता लक्षात आलं ना तुमच्या की व्हॉल्यूम काढू शकतो आपण. आता हे व्हॉल्यूम जे येणार ते फॉर द सेम गॅस 1 ग्राम, पण एसटीपी कंडिशन असते तर त्याचं व्हॉल्यूम किती आलं असतं ते कळालं आम्हाला. P1 V1 अपॉन T1 इक्वल टू P0 V0 अपॉन T0. 1 ग्राम गॅस, त्याचे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर P1 V1 T1 इथे भरले आणि इज इक्वल टू हा इक्वेशन आम्हाला ॲक्च्युली आपण प्रूव्ह म्हणजे इनडायरेक्ट प्रूफ आहे, ते सोपं आहे, डायरेक्ट वापरतो आपण. मग एसटीपी कंडिशनचे प्रेशर आणि टेम्परेचर भरलं तर व्हॉल्यूम मिळणार. म्हणजे व्हॉल्यूम काय मिळेल बरं, व्हॉल्यूम आता हे व्हॉल्यूम मिळणार, हा एम एलमध्ये भरला आहे त्यामुळे हे एम एलमध्ये मिळणार, इथं एम एल म्हणतो. आणि काय मिळणार बघा, हे इकडे येईल, हे इकडे येईल, नाही का. म्हणजे काय सगळं लिहायची गरज आहे का, व्हॉल्यूम इज इक्वल टू हा 273 इकडे येणार, 1 इकडे येणार, म्हणजे काय मिळालं 2 × 350 700. आणि काय व्हॉल्यूम हे एम एलमध्ये भरल्यामुळे व्हॉल्यूम एम एलमध्ये मिळणार, म्हणजेच काय बरं 700 ml. हे काय मिळालं आम्हाला व्हॉल्यूम, इफ द कंडिशन्स वेअर एस टी पी सेम 1 ग्रामचं व्हॉल्यूम मिळालं आम्हाला, 1 ग्रामचं व्हॉल्यूम मिळालं त्या गॅस डायटोमिक. मग एस टी पीला 700 ml असेल बघा, एवढं मोठं झालंय आता. आणि ते तुम्हाला माहीत असलेलं पुन्हा लिहिलंय मी सोयीसाठी. आता इथं पुसून जरा हे कम्प्लीट करतो. हे वरचं तुम्ही लिहून आहे तुमच्याकडे, पॉज करा, थोडं लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके. ॲक्च्युली तुम्हाला जे ग्रुपमध्ये त्यांना टाकलेलंच आहे मी, व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये. एवढा सोयीसाठी पार्ट काढतो. पटकन आता संपत आलं त्यामुळं. याचा अर्थ काय झाला की एस टी पी कंडिशन असताना तोच 1 ग्राम गॅस, ठीक आहे, 1 ग्राम गॅस, त्याचं व्हॉल्यूम किती आलं ॲट एस टी पी 1 ग्राम ऑफ डायटोमिक गॅस, म्हणजे समजा आपण A2 म्हणूया, करस्पॉन्ड्स टू 700 ml. मग एस टी पीला 22.4 DM3. आता हे एम एलमध्ये असल्यामुळं म्हणजेच 22400 ml म्हणजे किती ग्राम मिळणार का नाही मिळणार, नाही का. डायटोमिक असल्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह A2 म्हणावं मी, नाही का. तर 22400 इंटू 1 ऑफ A2 गॅस, तो कोणतरी गॅस आहे म्हणून A2 लिहिलंय बरं का, ठीक आहे, त्याचा संबंध अपॉन 700 ml. आता हे एम एल कॅन्सल आणि हा ग्राम, म्हणजे तेवढे ग्राम येणार, हे ग्राम येणार. पण 22400 ml चे ग्राम येणार. ते जे ग्राम येतील ते जे ग्राम येतील 22400 ml चे एसटीपी ला जे ग्राम येतील ते ऑटोमॅटिकली 1 मोल असणार आहे. म्हणजे हा जो आकडा आहे तो 1 मोल असणार आहे, नाही का. आता काय येणार, सोपा आहे कॅल्क्युलेशनला, नाही का. कुठं इथं रफ करू शकतो आपण, 2 0 गेले, 224 डिवाइड बाय 7, नाही का. 21 7 3 7 2 14 32. ओके. 32 ग्राम आले ते 1 मोल आहे, म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. मग 32 डिवायडेड बाय n केलं तर डायटोमिक असल्यामुळे एका मॉलिक्युलचं वेट मिळालं. आता तो ऑक्सिजन आहे लक्षात आलं. एका मॉलिक्युलचं वेट मिळालं, मॉलिक्युलसाठी काढलं. आम्हाला एका आयटमचं विचारलंय, म्हणजे आणखी परत अर्थ करायचं. याचा अर्थ 16/n. हे कळलं बघा, शेवट थोडासा फास्ट घेतला. 16/n असं येतंय बघा, लक्षात घ्या. ज्या कंडिशनला त्याचं वेट दिलं होतं, तर ज्या कंडिशनला दिलं होतं एसटीपी कंडिशनला त्याचं व्हॉल्यूम काढलं आपण. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P0 V0 अपॉन T0. गॅस आणि सिलेंडर असेल, त्याचे प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम माहीत असतील, जे असतील ते सध्या समजा, तर कुठल्याही इतर प्रेशर टेम्परेचरला व्हॉल्यूम काय असेल काढता येते. कुठल्याही इतर म्हणजे एसटीपीला काढला आम्ही.
P1V1 अपॉन T1 इज इक्वल टू P0V0 अपॉन T0. म्हणजे आम्हाला आमच्याकडे जो 1 ग्राम गॅस आहे किती आहे, तर त्याने दिलंय 1 ग्राम, काही असेल, टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम एवढे असतील, तर STPला त्याचं व्हॉल्यूम काय असेल तर ते काढलं. आता STPला व्हॉल्यूम मिळालं आम्हाला, ते एवढं आलं. मग आमच्या लक्षात आलं की STPला व्हॉल्यूम एवढं आहे आणि त्याचं वेट आम्हाला दिलेलं आहे 1 ग्राम म्हणून. तर मग 22400 ml STPला तर वेट किती येणार, आणि STPला 22.4 dm3 मीन्स ॲट STP 22400 ml वेट असेल, दॅट इज दी मोलार मास, ते 32 आलं. मग 32 हे मोलार मास आहे, म्हणजे n नंबर ऑफ मोलॅक्युल्स. मग एका मोलॅक्युलचं वेट किती येणार, 32 अपॉन n, आणि एका ॲटमचं किती येणार त्याच्यावर, कारण डायटोमिक आहे. तर ते असं आन्सर आहे, बघा तुम्ही, आणि छान आहे. परत न बघता सोडवा व्यवस्थित. आणि असं थोडं या स्टेजला थोडं किचकट, पण त्यातून पुन्हा पुन्हा प्रयत्न केला, मागचा वाचलं, मागचे लेक्चर्स ऐकले, तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. घाबरून जायचं नाही, लक्षात घ्या. ओके.